स्वागत आहे तुमचं नीलाभाईच्या आळशी व्लॉगमध्ये। आज तुमचं नीलाभाई लय खुश आहे बघा, कारण का लय वर्षांना असा मोका भेटलाय। कारभारीने हे माझी बारकी सासू चालले गावाला, हो अचानक गावी जायचं ठरलं। ही माझी बाजूची मावस सासू पण गावाला चालले, बरोबर ऐन टाइमावर तिची बॅग तुटली। मग काय ह्या बॅगेतनं त्या बॅगेत त्यांना डेटा ट्रान्सफर चाललेला। स्वतःला एवढं पॅकिंग केलं की जसं काय कुठल्या हिमालयावर चालले, एवढी थंडी असणार आहे तिथं। आयुष्यपद आज एवढं डोक्यावरचं वजं खाली झाल्यासारखं वाटत होतं ना। दिवसभर नुसत्या झोपा काढलेल्या आहेत। अहो जेवण करून खायचा पण कंटाळा, रात्रीचा शिळा भात तेल चटणी टाकून खाल्लं। मग काय तुमचा बिल्लूबाई पोचला माहेरला, दिरानं माझ्या मला माहेरला सोडलं आणि मग काय मस्तपैकी नाईट वॉक करायला भाऊजा बरोबर चाललेली होती। जा मस्त चालत चालत गेलो आणि परत येताना ना नूडल्स वगैरे लय काय काय खाऊ आणला। आता काय 3 दिवस माहेरला म्हणल्यावर झोपा खावा एवढंच काम आहे। नूडल्स हुलग्याची भाजी दाबून खाल्ली आणि झोपून गेलो। दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं मुलुंडला शॉपिंगला। अहो मला जरा ड्रेस घ्यायचं होतं व मस्तपैकी शायनिंग मारत मारत तिथे पोचलो मुलुंडला। बरोबर पचका झाला, मुलुंडचा मार्केटच भरला नव्हता। आणि आम्ही असले न गाय ना लहानपणापासून ठाण्यात राहतो, पण ट्रेनचा प्रवास काय माहीत नाहीये। आयुष्यपद भीत तिकीट काढायची पण माहीत नाही। फोन करून मैत्रिणीला तिकीट कशी काढायची, कुठल्या प्लॅटफॉर्मवर जायचं, तोंड वर करून कसं तरी ठाणा स्टेशनला पोचलो। म्हणजे एवढ्या वर्ष ठाणा स्टेशन आहे ना, एकटीनं प्रवास करायचं पण माहीत नाही। आईला लय बेकार वाटलं बाव। अहो गेलो बाबा उन्हातानाचा आम्ही गावदेवी मार्केटला। हाई झाकमध्ये ना 2-3 ड्रेस आहे ना पॅकच केलं ना तुमच्या नीलाभाईनं। अहो व्हरायट्या पण बघा, ह्या गरारा शराराच्या कसल्या भारी भारी आलेल्या होत्या। अहो तुम्ही विचार करा आम्ही ढीग किती काढलेला होता। 2000, 1500, 2000 अशीच प्राइस होती। आता ढीग बघूनच तो माणूस वैतागलेला। मग आम्ही त्याला किती ताप दिला असेल, तरी पण बाबा हसत होता आमच्या पुढे, व्हिडिओ काढायचा होता ना। आता कुठला ड्रेस घेतला हे नंतर कधीतरी दाखवून। कसं तरी दमछाट झालेलं मार्केटमधनं बाहेर पडलो, झिपऱ्या उडवत उडवत घरी पोचलो। लय भुका लागलेला आहे, जीवन घरातनं गेलेलो बघा। ही बघा 5 रुपयाची तिकीट, हिला फ्रेम करूनच ठेवणार आहे। आयुष्यात पहिल्यांदा स्वतःच्या हिमतीवर मी ट्रेनची तिकीट काढले, मग फ्रेम तर केलीच पाहिजे ना। भुका तर लय लागलेल्या होत्या, भातचा पण वैतागला। एवढी शॉपिंग केली म्हणल्यावर सँडविच घेतलं मस्तपैकी चीज, 3-4 सँडविच घेतले। ही माझ्या मम्मीची मैत्रीण आहे बघा, त्यांचं ना नूडल्सचं शॉप आहे। आता नवीन दुकान केलं ना दाखवेन, लाजत होत्या व व्हिडिओमध्ये यायला। घरी पोचलो 5 वाजता। तो बिचारा सँडविच पण चपटा झालेला आम्हाला वैतागून। मस्त चहाचे 2 कप आणि 1 सँडविच दाबून खाल्ला बघा। संध्याकाळी मस्तपैकी आहे ना तुकडं, शिळ्या भाकरीचं तुकडं लय दिवसानं खाल्लं बघा, मज्जा आली। नुसतं खायचं आणि झोपायचं, ही आमची सुपी। तिला माहित होतं ही झोपा काढत्या, म्हणजे तर मी झोपल तिथं उशीवर येऊन बसायची। आता 3 दिवस कुठं गेलं माझं। 3 दिवसाचं माहेरचं पुराण मी 3 मिनिटात तुम्हाला सांगितलं बघा। आमच्या ननंद भाऊजाची अशीच मस्करी चालते। जाता जाता हळदी कुंकू नेहमीप्रमाणे कार्यक्रम झाला। सुपी मला हळूच कानात बोलत होती, नीलाभाई तू असल्यावर मज्जा येते बरं का, परत या आपण। तू असल्यावर दिवसभर झोपायला भेटतं। माझा भाऊ एवढा माझ्यावर चिडलेला, रात्री 10:30 वाजता तो मला सोडायला आलेला। जास्त काय बोलले असते की नाही, मला गाडीवरून ढकलून दिलं असतं बघा। चला आपली सुट्टी